Hello friends, I Nagesh Dhobde welcome you all in today's video. Friends, today we are going to learn statement of purpose. Statement of purpose. Statement म्हणजे विधान आणि पर्पज म्हणजे उद्देश. आणि याला म्हणतो आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे उद्देशाचे विधान. बोर्ड परीक्षेमध्ये या भागावरती रायटिंग स्किलवरती 4 मार्क्सचा प्रश्न विचारला जातो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची आहे. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय? तर अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अन ॲप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी आपण उद्देशाचे विधान करतो. म्हणजे आपला उद्देश काय आहे? व्हॉट इज अवर एम? व्हॉट इज अवर ॲम्बिशन? अँड व्हॉट इज अवर विशेष? व्हॉट आर अवर क्वालिटीज? अँड वाय वी वॉन्ट ॲडमिशन इन अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. म्हणजे आपला उद्देश काय आहे? आपल्या क्वालिटीज काय आहेत? त्यानंतर आपण कोणत्या कोणत्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या आहे, अभ्यासेतर कोणकोणत्या याच्यामध्ये आपण सहभाग घेतो, ह्या सगळ्या विषयीची माहिती जी आहे ती स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये ती लिहावी लागते. साधारणतः ही माहिती 500 शब्दामध्ये लिहावी लागते, परंतु बोर्ड एक्झाममध्ये ही 150 शब्दामध्ये 120 ते 150 शब्दामध्ये लिहिणे गरजेचे आहे. तर बघूया स्टेटमेंट ऑफ पर्पज. लेट अस सी स्टेटमेंट ऑफ पर्पज. Format of the SOP. This is the short form of statement of purpose. उद्देशाचे विधान. The statement of purpose should be written in about 150 words. जसं मी तुम्हाला सांगितलं की 500 शब्दामध्ये दिले जाते, परंतु तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 150 शब्दापर्यंत 120 ते 150 शब्दामध्ये ती लिहायचं आहे. टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅराग्राफ्स. 5 to 6 पॅराग्राफ मध्ये आपल्याला एसओपी लिहायचा आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लिहायचं आहे इंट्रोडक्शन, की पहिला जो पॅराग्राफ असतो तो इंट्रोडक्शनचा असतो. इन इंट्रोडक्शन वी टॉक अबाउट पर्सनल बॅकग्राऊंड. आपलं पर्सनल बॅकग्राऊंड काय आहे, मेंटल मेकअप आपली तयारी कशी आहे, अँड एम आपला एम काय आहे, आपल्या मनाची तयारी, हे सगळं आपल्याला इथे इंट्रोडक्शन मध्ये लिहावं लागेल. त्यानंतर पॅराग्राफ नंबर 2 अबाउट व्हाय यू विश टू जॉईन स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स एरिया ऑफ इंटरेस्ट. व्हॉट इज युअर एरिया ऑफ इंटरेस्ट? तुम्हाला कशाची आवड आहे, तुम्ही कोणत्या प्रोग्राममध्ये निवड करता, तुम्हाला कोणता कोर्स निवडायचा आहे, अँड वी शुड राईट इन द सेकंड पॅराग्राफ. आणि हे आपल्याला सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड पॅराग्राफ मध्ये आपल्याला लिहायचं आहे राईट अबाउट अवर क्वालिटीज. आपल्या क्वालिटीज ज्या आहे त्या क्वालिटीज गुणवैशिष्ट्य आपल्याला लिहायचे आहे. दॅट वुड बी हेल्पफुल फॉर दिस करिअर गोल. आणि हे जे आपलं उद्दिष्ट गोल जे ठरवलेलं आहे, आपण आपलं टार्गेट ठरवलेलं आहे, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ती गुणवैशिष्ट्ये कशी महत्वाची आहे. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आता इथे हॉबीज छंद कोणकोणते आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मध्ये आपण भाग घेतो. वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग गोल्स. आणि हाऊ वी कॅन स्ट्रेंथन अवर गोल्स. आपण आपलं जे ध्येय आहे ते मजबूत कसं बनवू. देन पॅराग्राफ नंबर 4 mention your experiences. We mention our experiences in this field or any internship project you have done. आता इथे आपण एखादा प्रोजेक्ट केलेला का, इंटर्नशिप आपण दिलेली आहे का, कुठे आपण काम केलेलं आहे का. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर अप्लिकंट. आणि ज्याच्यामुळे आपण इतर जे अर्जदार असतात, अदर अप्लिकंट म्हणजे अर्जदार, त्यापेक्षा आपण वेगळं कसं दिसू. डू यू हॅव सम अदर क्वालिटीज, स्पेशल क्वालिटीज इन अस, ऑर द एक्सपिरियन्स विच मेक्स अस डिस्टिंक्ट. इतरांपेक्षा आपल्याला वेगळं असं कसं दिसता येईल. देन नंबर 5 कन्क्लुडिंग पॅराग्राफ. हा शेवटचा पॅराग्राफ. आपण 5 पॅराग्राफ मध्ये इथे विचार करू की एसओपी लिहायचा, आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा आहे. कन्क्लुडिंग पॅराग्राफ. स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. जसं की आपण पाहिलं की आपण एक अप्लिकेशन लिहितो. एसओपी एक प्रकारचे अप्लिकेशन आहे, आणि एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी ती युनिव्हर्सिटी आपल्याला कशी, ती इन्स्टिट्यूशन, एखादी संस्था किंवा ते विद्यापीठ, युनिव्हर्सिटी म्हणजे ते आपल्याला उपयोगाचं कसं आहे, ते फायदेशीर कसं आहे टू यू, अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि याकडे तुम्हाला आपल्या जीवनाचा एक उद्देश म्हणून कसं पाहता येईल याविषयीची माहिती कन्क्लुडिंग पॅराग्राफ मध्ये लिहायची आहे. देन स्टेटमेंट ऑफ पर्पज. हा क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर 4A रायटिंग स्किल मध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज येतो.
आणि यावरती 4 मार्क्स आहे, 4 मार्क्स. तर आपण असेसमेंट क्रायटेरिया ठरवूया, मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जाते. तर कंटेंट, याच्यामध्ये जे कंटेंट लिहिणार आहोत, आपण ज्या बाबी लिहिणार आहोत, त्यामध्ये त्याला 2 मार्क्स राहील. सिक्वेन्स, फ्लो ऑफ आयडियाज, आणि आपला जो सिक्वेन्स आहे, क्रम आहे, आपल्या ज्या कल्पना आहे त्या कशा मांडलेल्या आहेत त्यासाठी 1 मार्क्स. आणि ॲप्रोप्रिएटनेस म्हणजे लँग्वेज युसेज, ॲप्रोप्रिएट लँग्वेजचा वापर केलेला आहे का, आणि त्यासाठी 1 मार्क. अशा प्रकारे 4 मार्क्स आपल्याला इथे स्टेटमेंट ऑफ पर्पजला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण स्टेटमेंट ऑफ पर्पजचा नमुना पाहूया. क्वेश्चन नंबर 4A. Read the personal details given below and prepare a suitable statement of purpose in about 100 to 150 words. University of Bath, United Kingdom is one of the leading universities for business studies. You belong to a business family, wish to start your business, carry forward your family business in future. In your junior college, you have opted for commerce, scored well in your standard 10th board examination. You made profit in the stall you had put up in the business fair organized by your school or college. Your hobbies are playing cricket, hockey. You get along well with people. या माहितीचा वापर करून आपल्याला आन्सर लिहायचा स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर आपण फर्स्ट पॅरेग्राफ लिहितो, इंट्रोडक्शन. आय was tremendously influenced in my early life by the world of business. So I decided to become a successful businessman. I belong to a family of successful businessmen. My grandfather and father are running their traditional business very well. I knew the seed of business had been planted deeply in my mind. I wished, इथे आपल्याला विश लिहायचे आहे, आपली इच्छा लिहायची आहे की आपण हा स्पेसिफिक कोर्स जो आहे, प्रोग्राम आहे, किंवा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे तो का निवडलेला आहे, यामध्ये सगळं मांडायचं आहे. आय विश टू स्टार्ट माय ओन बिझनेस इन द फ्युचर अँड आय न्यू द वर्ल्ड ऑफ business is changing rapidly. It is a need of our to keep pace with the changing times. Therefore, I aspire to study the degree course of business management from an institution which is highly reputed in the world. I found my area of interest is only business. As a child, I was contributing my hand in my traditional business. लेट अस सी थर्ड पॅरेग्राफ. थर्ड पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर थर्ड पॅरेग्राफमध्ये आपल्याला आपल्या क्वालिटीज लिहायच्या आहे, विच आर व्हेरी हेल्पफुल फॉर अस, आपल्यासाठी त्या अतिशय महत्त्वाच्या आहे. हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर अभ्यासेतर किंवा अभ्यासा व्यतिरिक्त ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याविषयी आपल्याला लिहायचं आहे. वेन आय वॉज स्टडिंग इन स्टँडर्ड 10th, माय फेवरेट सब्जेक्ट वॉज मॅथ अँड स्कोर्ड impressive marks. At junior college level, I selected commerce faculty to get the knowledge of business skills. The study of accountancy attracted me very much. I was not only studying as a bookworm, but also paying equal attention to extracurricular activities. My favorite games are cricket and hockey. I played at state and national level competition. Cricket has helped me build up a team spirit and concentration. Hockey has improved my hand-eye coordination and my ability to stay focused in any adverse situation. Then paragraph number 4. In paragraph number 4, we write about the experience in the particular field. एखाद्या ठिकाणचा अनुभव जो असेल तो, किंवा एखादा प्रोजेक्ट आपण राबवला असेल, एखाद्या ठिकाणी आपण विशिष्ट ठिकाणी भाग घेतला असेल, याविषयी लिहायचं आहे. टू नो द बिझनेसमॅन इनसाइड मी, लकीली आय गॉट अ गोल्डन चान्स ड्युरिंग द बिझनेस फेअर ऑर्गनाइज्ड बाय अवर कॉलेज. आय प्रपोज अ स्टॉल ऑफ ओल्ड बुक्स फॉर बाइंग अँड सेलिंग. फॉर बेटर रिस्पॉन्स, I had given advertisements in local newspapers
and TV channels. I got mind-blowing success and I earned 50,000 rupees within 2 days. Unexpected profit made my vision and goal very clear for future plans. Then last paragraph, it is the concluding paragraph, शेवटचा paragraph. आणि इथे आपल्याला एका विशिष्ट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन का मिळावी, प्रवेश का मिळावा याविषयी आपण इथे आपला उद्देश लिहितो आहे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळायला पाहिजे. I believe that University of Bath, UK is one of the leading universities for business studies. It is the ideal place for my study and your esteemed faculty will provide me everything what I have cherished in my mind. I hope to secure admission that will provide me an opportunity to fulfill my dream of dream. So friends, in this way you will have to write SOP in near about 150 words. So thank you for watching the video.